अत्यंत हानिकारक व मका पिकाला अत्यंत प्रादुर्भाव करणारी ही एक कीड आहे। ही जी कीड आहे आता सांगितले की आहे जी अडी अवस्था ही एकूण 6 अवस्था या अडीच्या आहे। या प्रतिबंधात्मक उपायाव्यतिरिक्त कीटकनाशकाची जर फवारणी करायची असेल तर आपल्याला वेगवेगळे कीटकनाशक उपलब्ध आहेत। सगळ्यांना नमस्कार, मी डॉक्टर पंकज मडावी, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथे कार्यरत आहे। आजचा जो विषय आहे मक्या पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन। यामध्ये मुख्यत्वे ज्या मका पिकावर जे मेन अडी जे आहे त्यालाच आपण फाल आर्मीवर्म अमेरिकन लष्करी अडी असे संबोधतो। त्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया। त्याचे एकात्मिकपणे व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं ते आपण जाणून घेऊया। तर ही जी मक्यावरील अमेरिकन लष्करी अडी आहे याचा जर विचार केला तर ही भारतामध्ये सर्वप्रथम तामिळनाडू व कर्नाटक या राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये 2018च्या दरम्यान आपल्याला आढळून आलेली आहे। त्यानंतर ती आंध्र प्रदेश राज्यात पसरली। जर महाराष्ट्राचा जर विचार केला, महाराष्ट्रामध्ये ही जी कीड आहे ही आपल्या तांदुळवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी ही आपल्याला सर्वप्रथम पाहायला मिळाली आहे, तिथे या किडीची नोंद झालेली आहे। जर या किडीचा जर जीवनक्रमाचा जर विचार केला, ही कीड उन्हाळ्यात 30 दिवसात आपले एक जीवनक्रम पूर्ण करत असते। जर हिवाळ्यामध्ये जर विचार केला तर या जीवनक्रमाला 2 महिन्याचा कालावधी आपल्याला लागतो। जर एका वर्षात जर अखंड खाद्य जर या किडीला मिळालं तर हे एका वर्षात 3 ते 4 पिढ्या आपल्या पूर्ण करत असते। अत्यंत हानिकारक व मका पिकाला अत्यंत प्रादुर्भाव करणारी ही एक कीड आहे। या किडीच्या चार अवस्था आहेत: अंडी, अडी, कोश आणि पतंग। ही जी अडी अवस्था आहे ही एकूण 6 अवस्था या अडीच्या आहेत। त्यामुळे हे अत्यंत हानिकारक कीड आपल्याला म्हणजे मानलं जातो आपण। या किडीचे एकूण आता सांगितले की 6 अवस्था आहेत। प्रत्येक अवस्थेमध्ये हे आपले रंग बदलते। पूर्ण वाढ झालेली जी अडी आहे त्याच्या डोक्यावर उलट्या इंग्रजी Y अक्षर असं याचं चिन्ह असते। हे या अडीला ओळखण्याचं मुख्य लक्षण आहे। जर खाद्य वनस्पतीचा जर विचार केला तर खाद्य वनस्पतीमध्ये सुमारे 80 पेक्षा जास्त पिकांवर ही आपली उपजीविका करत असते आणि तृणवर्गीय पिके ही आवडतं खाद्य या अडीची आहे। जर नुकसानी ही कीड कशा प्रकारे नुकसान करते, कारण की ही जी कीड आहे आता सांगितले की आहे ही जी अडी अवस्था आहे ही एकूण 6 अवस्था या अडीच्या आहेत। प्रत्येक अवस्थेमध्ये हे पानाचे नुकसान करत जाते, पान पूर्णपणे खाऊन टाकते। त्याचबरोबर पानाचा जो हिरवा पापुद्रा आहे तो खाऊन टाकते आणि पूर्ण जो आपला मका पीक आहे तो पर्णहीन करून टाकते। त्यामुळे हे अत्यंत हानिकारक ही कीड आहे। त्यामुळे आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। यामध्ये सर्वप्रथम आहे प्रतिबंधात्मक उपाय। प्रतिबंधात्मक उपायामध्ये आपल्याला जर प्रतिबंधात्मक उपायामध्ये आपल्याला 5% निमोनियर किंवा 15,000 ppm अझाडिरेक्टिन याची फवारणी आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर जर या प्रतिबंधात्मक उपायाव्यतिरिक्त कीटकनाशकाची जर फवारणी करायची असेल तर आपल्याला वेगवेगळे कीटकनाशक उपलब्ध आहेत। त्याचबरोबर काही यांत्रिकी पद्धती आहेत। यामध्ये पक्षी थांबे लावणे, त्याचबरोबर कामगंध सापळेस म्हणजे फेरोमोन ट्रॅप्स एकरी 5 आपल्याला लावायचे आहेत। त्यामुळे आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी कशी प्रकारे कधी करता येईल हे आपल्याला त्या कामगंध सापळ्याद्वारे आपल्याला जाणून घेता येईल। त्याचबरोबर जर या किडीचे नुकसान 10% पेक्षा जास्त जर आपल्याला दिसून आले तर आपल्याला स्पिनोटोरम आहे 11.7 SC 5 मिली किंवा ब्रोफ्लॅनिलाइट 20% SC 2.5 मिली किंवा आयसोक्लोसॅरम 18.1% 6 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे। आणि जैविकचा जर विचार केला, जैविकमध्ये आपल्याला मेट्रायझियम ॲनिसोप्ली किंवा नोमुरिया रिलाय या जैविक कीटकनाशकाची 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून मिसळून संध्याकाळच्या वेळेस फवारणी करायची आहे। ही फवारणी करताना आपल्याला एक टिप लक्षात घ्यायची आहे
की चारा पीक म्हणून जर तुम्ही मका पीक घेत असेल त्यावर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी शक्यतो सगळे शेतकरी बंधूंनी टाळावी. धन्यवाद.